अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन. बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीच्या पातळीवर प्रशासनाचं लक्ष. नवी मुंबईतील वाशीमध्ये भिंत कोसळली. वाशी प्लाझाची भिंत कोसळली तर भिंत कोसळल्यानं 8 ते 10 गाड्यांचं नुकसान. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. पडलेली भिंत आणि झाडं काढण्याचं काम सुरू. दक्षिण मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे वाहतूक सध्या सुरळीत. पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. आज उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अलर्ट. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता. कोकण घाट क्षेत्रात जाण्यास पर्यटकांनी टाळावे. हवामान तज्ज्ञांचा पर्यटकांना सल्ला. कोल्हापुरातल्या राधानगरीत पावसाचा जोर वाढला. पावसामुळे मौजे चौके गावाला जोडणारा पूल वाहून गेलाय. पूल वाहून गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद. कोल्हापूरच्या करूळ घाटात दरड कोसळली. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. कोल्हापूरहून सिंधुदुर्गात जाणारी येणारी वाहतूक बंद. तर पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढल्यानं दरड कोसळली. साताऱ्यात पश्चिम घाट परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडांची पडझड. कोयना नगरमध्ये गुहागर पंढरपूर मार्गावर झाडाची मोठी फांदी रस्त्यावर पडल्यानं प्रवास करताना धोका. मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे भाईंदर पश्चिमेतील बेकरी गल्ली जलमय. तर घरात आणि दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. नागपूर जिल्ह्याला पावसाचा अलर्ट. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 ते 21 जून दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता. सिंधुदुर्गात पावसाचा अधूनमधून जोर कायम. कणकवली आचरा राज्य महामार्गावर पाणी साठल्यानं वाहतूक ठप्प. तर 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला. मुंबईच्या गिरगाव परिसरात रस्ता खचून अडकली बस. 5 फूट खोल खड्ड्यात बस अडकली. मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याची घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जोरदार पावसामुळे कराड चिपळूण राज्य महामार्ग बंद. पावसामुळे रस्त्याचे काम सुरू असल्यानं पर्यायी रस्ता वाहून गेलाय. रस्ता वाहून गेल्यानं कोकणात जाणारी वाहतूक ठप्प. रत्नागिरीत पावसाची जोरदार बॅटिंग. मुंबई गोवा महामार्गावर साचलं पाणी. काजळी मुचकुंदी वशिष्ठी नद्या खरं तर सध्या उसळून वाहू लागल्या. लोणावळ्यामधील प्रसिद्ध भुशी डॅम ओव्हरफ्लो. पावसामुळे भुशी धरण 100% भरलं. लोणावळ्यात 143 मिलीमीटर पावसाची. वसई विरार शहरात सध्या पावसाचा जोर वाढलाय. शहरातील अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यानं खरं तर वाहतुकीला फटका बसलाय. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांचे प्रचंड हाल. नवी मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी. पावसाचा कृषी बाजार समितीला फटका. पावसामुळे अनेक भाज्या खराब. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात धुवाधार पाऊस. 24 तासात 139 मिलीमीटर पावसाची. चंद्रपूरचं वढोली गाव 8 दिवसांपासून अंधारात. पहिल्याच पावसामुळे गावातील विजेचे खांब कोसळले. वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणचं दुर्लक्ष. ग्रामस्थांचा आरोप. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तर पावसाच्या पाण्यानं शेती पिकं गेली वाहून. कराड पाटण तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात पेरणीसाठी लगबग. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर. जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप. राजाराम बंधाऱ्यासह 5 बंधारे पाण्याखाली. हवामान विभागाकडून कोल्हापूरला अलर्ट जारी. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळली. कशेडी बोगद्याच्या अलीकडे डोंगरावरील माती रस्त्यावर. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई गोवा महामार्गावर वाकेड या ठिकाणी दरड कोसळली आहे. एका मार्गिकेवरील वाहतूक ठप्प. अतिवृष्टीमुळे संरक्षण भिंतीसह मातीचा ढिगारा रस्त्यावर. तर दरड हटवण्याचं काम सुरू. रत्नागिरीमधील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ. नदीकाठचे अनेक रस्ते पाण्याखाली.
डोंगर दऱ्यातून धबधबे प्रवाहित नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणीला सुरुवात. ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतामध्ये कापूस, सोयाबीन, उडीद पिकांची पेरणी तर सोयाबीनला भाव नसल्यानं लागवडीत घट. बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक. कांद्याला 1500 ते 2100 रुपये दर. पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान. हिंगोलीत खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज. पेरणीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी. पैठणमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतीच्या कामांना वेग. खरीप पिकांच्या पेरणीच्या कामाला वेग मिळालाय. थकीत वेतनासाठी मनमाड. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कर्मचाऱ्यांचं काम बंद आहे. कांद्यासह सर्व लिलाव ठप्प. शेतकऱ्यांची झाली मोठी गैरसोय. वाशिममध्ये सततच्या पावसामुळे खरीप पेरणीला वेग. 2 दिवसात 50% अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण. शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण. वाशिममध्ये मंगरुळपीर तालुक्यात कापसाच्या लागवडीला शेतकऱ्यांचं प्राधान्य. कापसाचा भाव, टिकाऊ उत्पादन तसंच विमा योजनेतील फायदे लक्षात घेता शेतकऱ्यांचा निर्णय. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कॅरम खेळण्याचा आनंद लुटला. कॅरम खेळताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अमरावतीत अनेक भागांमध्ये कापसाच्या लागवडीला सुरुवात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या लागवडीचं क्षेत्र वाढणार. चंद्रपूरच्या बल्लारपुरात अनधिकृत कापूस बियाणे विक्रेत्याला अटक. सुमारे 12 लाख किमतीच्या बियाण्याची 16 पोते जप्त. विदर्भ वगळता राज्यभरात आजपासून शाळा सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमधील दुर्वेस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील कोडोली येथील जिल्हा परिषद शाळेला दिली भेट. उपमुख्यमंत्र्यांनी फूल आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं केलं स्वागत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांशी खरं तर एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. ढोल ताशाच्या गजरात आमदार राजेश पाडवी यांनी केलं चिमुकल्यांचं स्वागत. जिद्दीने शिक्षण करा, जीवनात यशस्वी व्हा. राजेश पाडवी यांचं वक्तव्य. शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार दौंड तालुक्यातील आलेगाव येथील शाळेला दिली भेट. अजित पवारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिल्या शुभेच्छा. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत. कोल्हापुरातील लिंगणूर दुमालामधील विद्यामंदिरमध्ये केलं विद्यार्थ्यांचं स्वागत. जळगाव जिल्ह्यातील 3300 शाळांची घंटा वाजली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात गुलाब पुष्प स्वागत. नांदेडमध्ये 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळा किलबिलाट. तर शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प आणि पुस्तकं देऊन स्वागत करण्यात आले. सोलापुरात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी अनोखं स्वागत. शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत चक्क जेसीबीतून पुष्पवृष्टी करून करण्यात आले. वाशिममधील शेलू बाजार येथील SR कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले. नाशिकमध्ये रचना विद्यालयात विद्यार्थ्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत. पारंपरिक वाद्य वाजवत पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत. पद्मश्री अच्युत पालव यांच्यातर्फे बेलापूर रेल्वे स्थानक परिसरात 1 दिवसीय अम्ब्रेला पेंटिंग कार्यशाळेचं आयोजन. पावसाळ्यात नागरिकांना आपल्या छत्रीवर आकर्षक चित्र साकार दाखवण्यात आली आहेत. आजपासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी. विद्यार्थ्यांचे ढोल लेझिमच्या वाद्यात स्वागत. हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या 1325 शाळा सुरू. पुष्पगुच्छ देऊन शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत. पंढरपुरात आंधळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून फेरी काढून स्वागत. आमदार समाधान आवताडे यांनी बैलगाडीचं सारथ्य केलं. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. कन्नड तालुक्यात करंजखेड येथील जिल्हा केंद्रीय शाळेत फेरी काढत नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत. नवीन विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत प्रवेश घेण्याचं शाळेचं आवाहन.
सोलापूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत. प्राथमिक शाळेच्या 2 लाख विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी करण्यात आलं स्वागत. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप. सिंधुदुर्ग राज्यातील खरं तर या जिल्ह्यात शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत. नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांना मोफत गणवेश वाटप तर सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीनं मोफत पुस्तकांचं वाटप. शिरूरच्या भीमा नदीवरील पुलाला विविध ठिकाणी भगदाड. चाकसमान धरणाच्या भिंतीला भगदाड. पूल वाहतुकीस धोकादायक तरी वाहतूक सुरूच. मुंबईच्या विक्रोळीतील सूर्यानगर परिसरात धोकादायक डोंगराळ भाग. शिवसेनेकडून संरक्षण जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात. शिवसेना सचिव खरं तर राम रेपाळ यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. अमरावतीच्या मेळघाटात 118 ब्रिटिशकालीन पूल. 20 पेक्षा अधिक वाहतुकीस धोकादायक. पुलांची दुरुस्ती व्हावी स्थानिक नागरिकांची मागणी. भुसावळ जामनेर रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू. चौपदरीकरणाच्या कामामुळे पावसाचं पाणी थेट शेतात. संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्याचं काम बंद पाडत केला निषेध. प्रत्येक निवडणुकीत संघ भाजपला मदत करणार. विधानसभेत मिळालेल्या यशानंतर संघाचा निर्णय. कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या सूचना. पुण्यात पीएमपीच्या भाडेवाढीचा मेट्रोला खरं तर फायदा होतोय. पीएमपीच्या दरात 1 जूनपासून वाढ. परिणामी पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत देखील वाढ. पेणमध्ये पीओपी मूर्तींना उच्च न्यायालयानं परवानगी दिल्यानं जल्लोष. गणेश मूर्तीकारांनी काढली गणेश मूर्तींची मिरवणूक. अनेक गावात उत्साह साजरा. बुलढाण्यातील आदिवासी भागात 75 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा. वडगाव गड भागातील वीज पुरवठ्याची समस्या. सातारा नगर परिषदेच्या पार्किंगची झाली कचरा कुंडी. राखीव पार्किंगच्या जागेवर कचऱ्याचा खच. परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य. रत्नागिरीतील राधाकृष्णवाडीतील विहिरीत पडला बिबट्या. बिबट्याला वनविभाग बचाव पथकानं काढलं बाहेर. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात केलं मुक्त. परभणीत शासकीय रुग्णालयात संसर्गजन्य विभागात 3 दिवसांपासून श्वानाचा वावर. विभागातील रुग्णांना श्वानामुळे त्रास. प्रशासनाकडून ठोस कारवाई न केल्याचा आरोप. कोल्हापूर गारगोटी मार्गावर झाड पडल्यानं वाहतूक बंद. मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली. जेसीबी आणि कटरच्या सहाय्यानं झाड मार्गावर हटवण्याचं काम सुरू. रत्नागिरीमधील शेनाळे घाटात कोसळली दरड. दरड कोसळल्यामुळे वाहतुकीला अडथळा तर रस्त्यातील मलबा हटवून वाहतुकीला सुरुवात. बीडच्या गेवराई तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात. ट्रॅक्टरसह 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकमध्ये आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आदिवासी आयुक्तालयावर बिऱ्हाड मोर्चा. आदिवासी आश्रम शाळांच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करण्यासाठी मोर्चा तर कर्मचाऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी. कोल्हापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा. प्रशासनानं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यानं आंदोलन होणार आहे. तर 19 जूनपासून काम बंद करण्याचा इशारा. रायगडमध्ये माथेरानमध्ये फिरण्यासाठी गेलेले 3 जण बुडाले. शॉर्लेट लेक तलावात पाण्याचा अंदाज न आल्यानं घडली घटना. जुन्नर तालुक्यातील अश्वमेध युवा मंचच्या वतीनं अंध व्यक्तींचा मोफत शाही विवाह सोहळा. विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित. आजचा सोन्याचा भाव 1,01,600 रुपयेवर तर चांदीचा भाव 1 किलोला 1,09,900 रुपये इतका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.